याचा मला आनंदही आहे आणि अभिमानही आहे, कारण मी याच विद्यापीठाचे विद्यार्थी आहे. 27 फेब्रुवारी आपण कुसुमाग्रजांची जयंती ही मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. जेव्हा पहिलं जागतिक मराठी संमेलन पहिलं झालं तेव्हा कुसुमाग्रजांचे अध्यक्ष होते. त्या भाषणाला मी म्हणतो आणि तात्यासाहेबांनी त्यावेळेस जी खंत व्यक्त केली की मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दाराशी हाती कटोरा घेऊन राजमान्याने ती याचना करत आहे. 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आज परिस्थिती बदलली आहे. 3 ऑक्टोबर 2024 भारत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरवान्वित केलेला आहे. एका अर्थाने तात्यासाहेबांच्या मनात सरकारने उशिराने का होईना ओळखली आणि मराठी भाषेला न्याय दिला. त्याचा आनंद तुम्ही आम्ही सर्वजण उत्साहाने. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज हा जो कार्यक्रम पुणे विद्यापीठाचा आहे तर पुणे विद्यापीठाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने पुणे विद्यापीठामध्ये भारतीय भाषा परिषद झाली. त्याच्यामध्ये भारतातल्या सर्व प्रांतातले प्रतिनिधी आले होते. अगदी सुनीती कुमार चटर्जी वगैरे राज्यपाल अशी मंडळी आली होती आणि भारतीय विद्यापीठांचं भाषा धोरण ठरवण्यासाठीचं ती परिषद होती. त्या परिषदेमध्ये सुद्धा उच्च शिक्षणाचा जर विस्तार करायचा असेल तर ते स्थानिक भाषांमधून कसं उन्नत करता येईल याविषयी कृतिकार टाकला पाहिजे याच्यावर परिषदेचं एकमत झालं होतं. त्यानंतर आपल्या विद्यापीठाने पुणे विद्यापीठाने विज्ञानाची परिभाषा करण्याकरता एक कार्यगट स्थापन केला. म्हणून कसं तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, बऱ्याच वेळा विद्यापीठाच्या प्राध्यापकांना पण माहिती नसते, तुम्हाला माहिती असेल. तर सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेस पहिला प्रयत्न झाला आणि या विद्यापीठाने छोटे छोटे परिभाषेचे जी पुस्तकं पण केली. कदाचित जुन्या त्या याचं जर कागदात तुम्ही प्रकाशन गृहामध्ये असतील तर त्याच्यामध्ये ते सापडतात. नंतर ते काही वापरले गेले नाही वगैरे हा इतिहास सोडून द्या. पण या विद्यापीठाने तो पहिल्यांदा भारतामध्ये पाळला होता. याचं मी पुण्यस्मरण का करतो की हे विद्यापीठ या अर्थाने मराठी भाषेच्या प्रागतिक अभ्यासाच्या संवर्धनाच्या दृष्टीने पाऊल टाकणारं राज्यातलं पहिलं विद्यापीठ होतं. आणि म्हणून मराठी भाषा गौरव दिन या विद्यापीठात जेव्हा स्थापन होतं तेव्हा या कर्तव्य परंपरेचा ची आठवण करणं ते जागवणं हे कर्तव्य आहे. म्हणून मी हे केलं. आज हे जे व्याख्यान माझं ठेवलेलं आहे ते रळवा मनसरकर व्याख्यान मागत आहे. त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता. तर रळवा मनसरकर हे भाषाशास्त्राचे प्राध्यापक आहे. श्रीरामपूरला होते तिथे मराठीचे त्यांना व्यासत होते. भाषाशास्त्राचे होते आणि प्राचीन साहित्याचे संविधा शास्त्रीय चिकित्सा अभ्यास होते. म्हणजे जुन्या पोथ्या वगैरे वाचून त्या मराठी मुद्रित स्वरूपामध्ये अंक संपादित करणे असं काम डॉक्टर मनसरकरांनी केलं. त्यांच्या नावाने ही व्याख्यान मला आपण सुरू केलेली आहे. तर 1992 साली नाशिकला जो साहित्यिक मेळा म्हणजे कुसुमाग्रजांनी सुरू केलेली परंपरा होती. दरवर्षी त्याची साहित्यिक मेळावा होतो. दसऱ्याच्या आधी नवरात्राच्या पहिल्या शनिवार रविवारी होते.
त्याच्यामध्ये काही मोठे विचारवंत लोक असतात दरवर्षी. तर त्या 1992च्या मेळाव्यामध्ये डॉक्टर रबा मंचरकर यांनी मराठीच्या वर्तमान आणि भविष्य या विषयावर व्याख्यान दिलं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी विषयीचं आपलं प्रेम कृतीशील कमी आणि वाचाळ जास्त असतं. आपण बोलतो खूप, कृती करत नाही. आपण भाषण खूप देतो पण कार्यवाहीचं काही नाही, अंमलबजावणी शून्य असते. त्यामुळे आज सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतका गाजावाजा चालला आहे, इतक्या वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत, कार्य हा प्रश्न आहे. आणि म्हणून ते तुकाराम मुंडेंच्या डोक्यात आलं की याच्या पुढचा कार्यक्रम काय असावा तुम्ही सांगा. आता हे सगळ्यांनी करायचं सोडून माझंच वाटत नाही. पण ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला अभिजात मराठी भाषा मिळाल्याबद्दल जे एक स्वागतपर कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सदानंद मोरे यांचं एक प्रातिनिधिक भाषण झालं संबंध आम मराठी जनतेच्या वतीने. त्यावेळेस मोरे सरांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. मराठीला तुम्ही कमी समजू नका. प्रथम हिंदवी स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी मराठीत दिली. त्याच्या आधी सबंध विश्वामध्ये जगामध्ये प्रस्थापित व्हावं यासाठी ज्ञानदेवांनी बसायला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश वसाहतवादाला आव्हान देऊन स्वराज्यामध्ये जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवला अशा प्रकारच्या राजकीय स्वातंत्र्याची घोषणा मराठीतूनच केली होती. अन्य तेव्हा मराठी ही फार समर्थ भाषा आहे. त्याच्यामध्ये स्फोटक तत्व आहे, एक संघटनेचं मंत्रात्मकता आहे. त्यामुळे आपण मराठीला कमी समजू नका. पण तरीही अभिजात भाषेचा दर्जा मिळायला खूप वर्ष, म्हणजे आधी तमिळ भाषेला मिळाला, सगळ्या भाषा नागरिकांना मिळाला वगैरे वगैरे खूप उशीर झाला. पण ठीक आहे, आपण आता त्याच्याविषयी ग्रंथ व्यक्त करण्यापेक्षा तिला मान्यता मिळाली असं आनंद. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताने 22 भाषा या भारताच्या अधिकृत भाषा म्हणून घोषित केल्या. मराठी त्यापैकी. त्यानंतर भाषा प्रांतरचना झाली. म्हणजे ज्या भागांमध्ये लोक जी भाषा बोलतात त्या भाषेत राजकारण झालं पाहिजे, त्या भाषेत शिक्षण झालं पाहिजे, त्यांना त्या भाषेतून ज्ञान मिळालं पाहिजे. त्यामुळे भाषा प्रांतरचना हा नागरिकांच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि न्यायाचा विषय आहे. ह्या तत्वावर आपल्याकडे प्रांतरचना, त्यात सुद्धा महाराष्ट्राला वेळ लागला. 1956 साली आली गुजरात आणि महाराष्ट्राचा द्वैभाषिक मुंबई राज्य होता. आणि 1 मे 1960 म्हणजे आपण संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणजे 48 सालानंतर जे सुरू झालं होतं त्याला 60 साल उठवले. महाराष्ट्राला थोडा अंदाज होता, पण ठीक आहे. 1 मेला स्थापना झाल्यानंतर या महाराष्ट्राचं वर्तमान घडवण्याकरता आणि भविष्य घडवण्याकरता खूप महत्त्वाचे उपक्रम राबवले. पैकी यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली राज्य स्थापन झाल्याबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्यांनी पहिल्यांदा मराठीतून सगळा राज्यकारभार व्हावा म्हणून भाषा संचालनाची स्थापना केली आणि परिभाषा कोश निर्मिती करायला शासन व्यवहार कोश निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश केला का तर फारसीमध्ये त्यावेळेस व्यवहार व्हायचे सगळे, तेव्हा फारसीला शह देण्यासाठी आणि मराठीला राजभाषा म्हणून प्रस्थापित करण्याकरता त्यांनी राज्य व्यवहार कोश केला. तिकडे बडोद्याला सयाजीराव गायकवाड महाराजांनी श्री सयाजी गणपतरू शब्दकोश केला होता. त्यांनी मराठीत प्रशासन व्यवहार कोश केला होता
आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये शासन व्यवहार गोष्टी प्रारंभ केला. तेव्हा मराठीच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी काम सुरू केलं. लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ सुरू झालं. त्यांनी संबंध जगातलं ज्ञान हे मराठीतून आलं पाहिजे म्हणून विश्वकोश मंडळाची स्थापना केली. तर असा आपला इतिहास आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर मग अभिजात भाषेचं काय आहे? तर अभिजात भाषा ही कशी ठरवतात याच्यासाठी काही निकष, 4 निकष भारत सरकारने ठरवले होते, पॅरामीटर्स. त्यातलं पहिलं पॅरामीटर म्हणजे भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचं वय असावं. ती चक्क म्हातारी असते पाहिजे भाषा. तसं पाहिलं तर भाषेला काही वय नसतं. भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी वाहत असते. तुम्ही पुण्याच्या नदीमध्ये पाय ठेवला तर ते जे पाणी असेल तेच पुढे असेल असं काही नाही का? ते बदलत असतं, प्रवाह असतो, नित्य प्रवाही असते. कुठेही एका ठिकाणी साचून राहत नाही, साचल्यासारखी. मराठीत सुद्धा तसंच आहे. मराठी भाषा असं म्हणतात की संस्कृत उत्पन्न आहे, प्राथमिक अपभ्रंशातून पुढे आली, मग फारसीतून त्यांनी खूप शब्द ग्रहण केले. म्हणजे आपण ते कागद शब्द वापरतो तो सुद्धा फारसीतला आहे. तर पोर्तुगीजमधून शब्द घेतले, त्याच्यानंतर इंग्रजी आल्यावर इंग्रजी शब्द घेतले. निरनिळ्या प्रकारचे भाषिक गुण घेऊन मराठी सतत विस्तारित होत राहिली. ती साचली नाही, तिने कर्मठपणा कधीच केला नाही. ती अतिशय ओपन माइंडेड खुल्या त्याची होती. त्यामुळे जगामध्ये जे जे नवे शब्द असतील, नवी प्रतिमानं असतील, नव्या ज्ञानाच्या संकल्पना असतील, त्या वेचण्यामध्ये मराठी भाषेने कधीही ती मागे राहिली नाही आणि म्हणून मराठी समृद्ध होत राहिली. तर ते वयाचा विषय आपण तरी सुद्धा तो कसा 2,500 ते 3,000 पाहिजे. दुसरं भाषेला स्वतःच स्वयंभूपण असलं पाहिजे. म्हणजे ती संस्कृतमधून निर्माण झाली असेल तर ती स्वयंभू कशी होईल? तिचं स्वतःचं स्वयंभूपण असलं पाहिजे. हा एक मोठा निकष होता आणि तो मोठा वादग्रस्त असतो. कारण सगळेजण संस्कृतपासून तो एक विषय होता. त्यानंतर त्या भाषेमध्ये दर्जेदार साहित्य असलं पाहिजे. त्याविषयी आता आपण ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र वगैरे होतच, ते असलं पाहिजे. आणि प्राचीन भाषा जी आहे म्हणजे 2,500 ते 3,000 वर्षांपूर्वीची आणि आत्ताची जी भाषा आहे 2025ची, या दोन्ही भाषांचा जो गाभा आहे तो सारखा असला पाहिजे, समान असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की बाबा ज्ञानेश्वरीचं जर आपण वाचलं तर ती समजून घ्यायला आपल्याला आता ती जुनी भाषा वाटते. काय लोक बोलतात ती मराठी नाही, संस्कृत ते म्हणतात, प्राकृत ते म्हणतात, इतकं अंतर पडलेलं आहे. तर मग आता गाभा सारखा आहे का हे प्रश्न होते. आणि या प्रश्नानुसार भाषेचं वय, साहित्याचा दर्जा आणि भाषिक सरलता हे कसं ठरवायचं असा प्रश्न होता. आपल्याकडे जे विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी जे ग्रंथ आहे हे साधारण 12व्या-13व्या शतकात आहे. त्यामुळे त्यांचं वय 900 वर्षांचं आहे. मग इतकं आपल्याला 2,500 ते 3,000 वर्ष कसं मागे जात आहे? तर यामध्ये मराठीची जर तुम्ही उगम काळाचा शोध तपास केला तर महाराष्ट्री प्राकृत पासून मराठी उत्क्रांत होत गेलेली, विकसित होत गेलेली आहे. मग याचा पुरावा काय? तर 8व्या शतकामध्ये उद्योजक सुरी याचा कुवलयमाला नावाचा ग्रंथ आहे. त्याने या देशातल्या 18 देशी भाषांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये मरहट्ट भाषा असा मराठीचा उल्लेख आहे. आणि मराठी भाषा बोलणारे लोक कोण? त्याचं वर्णन करताना त्याने म्हटलं आहे की मराठे हे दंड मडू म्हणजे धट्टे-कट्टे असतात. मराठे हे सामदंगे श्यामल वर्णाचे काळे सावळे असतात. ते अहिमानी म्हणजे अभिमानी असतात. हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला लागू शकतो. आपण आवडत धट्टे-कट्टे, आवडत आपण अभिमानी, आहेतच काळे सावळे, काय पाहिजे असं पाहिजे काय असं सुंदर वर्णन केले.
ती जी मराठी भाषा आहे तिचा उल्लेख तो 8व्या शतकामध्ये करतो आहे. म्हणजे गेलो तर आपण पाठीमागे. त्यानंतर इसवी सन 1042 शिला राजवटीमध्ये अक्षिला जो शिलालेख त्याचं सगळं वर्णन मराठीमध्ये आहे. 1116-17 मध्ये जो श्रवण बेळगोळला शिलालेख जैन संप्रदायाला त्याच्यामध्ये लिहिले श्री चामुंडराये करवियले, श्री गंगराजे सुस्तारे करवियले. चामुंडराजाने हे करविलेलं आहे, गंगराजाच्या मुलाने गेलेलं आहे. मराठी समजतं. हा मराठीचा वारसा आहे, मराठी भाषेचं पुढं रूप आहे. परळ एक शिलालेख आहे, ते तर खास मराठी भाषाचं आहे. त्याच्यात लिहिलंय हे जर तुम्ही असं मी सांभाळलं नाही ना तर काय करा, त्याला शिक्षा दिली नाही. ते उच्चारायचं ते उच्चारून टाकतात. तेल्याची माय गाडवे जमीन अशी शिरूच देऊन टाकतात. हे तर लागेल मराठी आहे का नाही. तर तो आणखी पुरावा आहे. अशा सगळ्यात आधीचा पुरावा जो आहे ना तो सातवहन राजवट आहे. सातवहन राजवट ही इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 अशी 400 वर्ष सातवहन राजवट. म्हणजे आता तुम्हाला किती पाठीमागे जाता येत. पैठण ही सातवाहनांची राजधानी होती महाराष्ट्रात. तिथे जो शालिवान स्तंभ आहे तो सातवाहनांचा शालिवान शतक सुरू झालं ते मराठी लोकांनी केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये सातवाहनांच्या काळामध्ये भारतामध्ये ज्या देशी भाषा बोलल्या जातात, संस्कृत खेळीची, संस्कृत ही पंडितांची भाषा आहे. देशी भाषा आहे तुमची आमची जनसामान्यांची भाषा, ती होती महाराष्ट्री, मागधी, अवधी, पैशाची आणि शौरसेनी. या सगळ्या प्राकृत बोलभाषा. मग याचा आणखी पुरावा कुठे मिळतो तर कात्यायनी वररुची या नावाने प्राकृत प्रकाश नावाचं व्याकरण लिहिलं. त्या व्याकरणामध्ये तो मागधी, अवधी, पैशाचीचं व्याकरण सांगत होतं. आणि व्याकरण सांगताना प्रत्येकाचं सगळं व्याकरण न सांगता तो काही भाग सांगायचा आणि मग म्हणायचा उरलेलं आहे ना शेष महाराष्ट्री भाषेचं जसं व्याकरण आहे त्याप्रमाणे समजावं. असं का सांगतो तो? तर या सगळ्या प्राकृत भाषांमध्ये महाराष्ट्री जास्त बोलली जाणारी होती, जास्त प्रचलित होती, म्हणून तो म्हणतो की शेष महाराष्ट्र, बाकीचं महाराष्ट्राच्या व्याकरणात. याचा अर्थ महाराष्ट्र प्राकृत किंवा मराठी ही तेव्हापासून प्रगत भाषा होती. पुढे या प्राकृत भाषातूनच आधुनिक भाषा जन्माला आली. म्हणजे मागधी प्राकृतातून पाली भाषा उत्क्रांत झाली, त्याच्यामध्ये बौद्ध साहित्य लिहिले गेले. गौडी प्राकृतामधून बंगाली भाषा विस्तारित झाली आणि महाराष्ट्रीय प्राकृतातून मराठी भाषा. तर हे उत्क्रांत होत गेलेल्या भाषा आहेत, हे काही वेगवेगळ्या नाही. भाषा बदलत असते ना नदीच्या प्रवासात, तशी टप्प्याटप्प्याने बदलत मराठी आलेली. त्यामुळे मराठी ही महाराष्ट्रीय प्राकृतापासून आलेली आहे आणि तिचा काळ इसवी सन 230 ते इसवी सन 230 इतका मागे नेला जातो. मग त्याचे लोक ते पुरावे सांगतात, भाषिक पुरावे. आता ओवी हा शब्द खास मराठी तर महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये तो उवद ओवी असा त्याच्यातून तो आला आहे. पैठण आता आपण ते पैठाण असं आहे. म्हणजे मूळ संस्कृत प्रतिष्ठान पैठाण. आपण बाप्पा म्हणतो तो पप्प शब्द आणि पिटाईवरती हुक्का तर ते पित्तही असा शब्द आहे. असे अनेक म्हणजे असे शब्दकोश सांगून आपलं जे जे आहे ओन शब्द आहे ते वल्लवली, आता डोंबिवली, कांदिवली म्हणजे काय ओल असलेली गावं शब्द असतात. तर अशा सगळ्या निकषांच्या आधारे आपली मराठी ही किती जुनी आहे हे भाषाशास्त्रीय पद्धतीनं सांगता येतं. पण संस्कृतचा खूप प्रभाव असल्यामुळे याला मान्यता द्यायला लोक कासकूस करायचे.
संत एकनाथांनी एकदम चांगलं खडसावलं काय संस्कृत काय देववाणी आणि प्राकृत काय स्वरापासून केली हा पण विचार कारण असं आहे संस्कृतपेक्षा प्राकृत महाराष्ट्री ही जास्त प्रगत आहे, जास्त विस्तारित आहे. एखाद दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर आपण घट शब्द संस्कृत एकच शब्द घट, मराठीत किती आहे? समजा घटवरून घडा असेल तर मडकं, कळशी, घागर, हंडा अरे किती पर्याय आहे. तिकडे फक्त एकच शब्द आहे. इतके पर्याय असतील त्या रूपानुसार वेगळा शब्द. आपण जी संबोधन करतो ना म्हणजे आता आपला तर खमताण्याला असं आहे की मांजरीला जर हाकलायचं असेल ना तर शीट म्हणतात आणि डुकराला हाकलायचं असेल तर डू म्हणतात. बरोबर आहे. बकरीला हाकायचं असेल तर छत म्हणतात. बरोबर नाही का? बरोबर नुसतं हाकून लावण्यामुळे एकच क्रिया आहे. बैलाला वेगळा शब्द, मांजरीला वेगळा, डुकराला वेगळा, कुत्र्याला हाड. संस्कृत मध्ये ही व्हरायटी नाही आहे, ही मराठीत आहे. भाषा कोणती समृद्ध आहे? संस्कृत का मराठी? मराठी. करा ठराव. तर अशा पद्धतीनं आपल्याला भाषेची समृद्धी आणि प्राचीनत्व सांगता येईल. साहित्याचं स्वयंभूत्व तुम्ही म्हणाल आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गेली तर गीतेवर आधार आहे, ती कुठे स्वयंभू आहे असं म्हणाला तुम्ही म्हणजे त्याला मराठीला अभिजन करायला त्याची कासपूस करायची वाटते ते असे अशी घेणारच ना. गीता हा फक्त उगम स्रोत आहे. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र विलास आहे. हे आपल्याला बघावं लागतं. पण जाऊ द्या, त्याच्यापेक्षा आपला मुख्य मुद्दा काय की सातवाहनांचा काळ आपण धरला आहे. त्या काळामध्ये काय साहित्य होतं आणि ते स्वयंभू होतं. तर राजा सातवाहनाने काय केलं होतं की आपले जे लोक बोलतात त्या ज्या काही गात्यावर गाणी म्हणतात, झोक्यावर गाणी म्हणतात, लग्नाच्या वेळी सामोऱ्या करताना गाणी म्हणतात आहे की नाही, असे सगळे गाणे पुढे मोठनाळा करताना गाणी म्हणतात. असे 1 कोटी गाणे जमा केले राजा सातवाहनाने आणि त्याच्या 700 निवडक कवितांचा पुस्तक केलं. गाथा सप्तशतीचं नाव म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं गाथा सप्तशती. ते त्यावेळेच्या भाषेमध्ये गाथा. तर अशा 700 गाथा आहेत. आता या जर गाथा वाचल्या तुम्हाला सांगतो हे सुद्धा महाराष्ट्री भाषा मराठी भाषा विश्वात नेण्याचं काम एका जर्मन माणसाने केलं. पहिल्यांदा गाथा सप्तशती जर्मनीत प्रसिद्ध झाली, मग महाराष्ट्रात. बघा म्हणजे विश्वात झेंडा लावला त्या गाथा सप्तशती. तर त्याचा जर आपण पाहिलं की काय गाणी आहेत ती जर तपासलं तर तिथं लक्षात येतं की गोदावरीचं खोरं, गिरणा नदीचं खोरं, प्रवरा नदीचं खोरं, मुळा नदीचं खोरं, तापी नर्मदेचं खोरं, या खोऱ्याबद्दल सगळं लोकजीवन जे आहे की त्या जमिनीचे खोर, तिथली पिकं, तिथले आमराया, या सगळ्यांची वर्णन आहे. तिथली खाद्यपदार्थ, ते शेवया करतात, त्या शेवयांचं वर्णन. म्हणजे समृद्ध महाराष्ट्राचं लोकजीवनाचं प्रातिनिधिक दर्शन घडवणारा तो संग्रह आहे. आणि हे किती जुना आहे? 7 काळा इतका जुना आहे. त्यामुळे महाराष्ट्र ही अशी स्वयंभू भाषा. तुम्ही जसं नाटकं लिहिली शाकुंतल, मित्रा राक्षस वगैरे ती संस्कृत नाटकं ऐकली. पण तुम्ही जर संस्कृत नाटकं पाहिली तर त्याच्यामध्ये जे पंडित लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत, राजा रजवाडे लोक आहेत, ते बोलतात संस्कृत.
पण बाकी जे सर्वसामान्य लोक आहेत ते प्राकृत महाराष्ट्रातले बोलतात, ते संस्कृतीला बोलत नाही. म्हणजे असं एकही नाटक तुम्हाला सापडणार नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकांची भाषा आहे, पंडितांची नाही आहे. त्याच्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की ती भाषा म्हणजे दुसरी भाषा आहे का? त्याला वांगिक सौंदर्य असावं लागतं नाही, भात असावं लागतं सौंदर्याचा, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये. आपल्या ज्ञानकोशकार केतकरांनी असं म्हटलंय की हे जे संस्कृत साहित्यशास्त्र निर्माण झालं भारताच्या नाट्यशास्त्रापासून आनंदवर्धनापर्यंत अभिनवगुप्तापर्यंत, हे संस्कृत साहित्यशास्त्राचे जे ग्रंथ पाहिले तर त्यांना सौंदर्यशास्त्राची तत्व निरूपण करताना संस्कृतात उदाहरणं सापडत नाहीत, ते गाथा संतसाहित्य उदाहरण देतात. म्हणजे जर महाराष्ट्री भाषा नसती, तिथली काव्य नसतील, तर संस्कृत साहित्यशास्त्राचे ग्रंथ अपुरे राहिले असते. हा पुरावा आहे, इतके समृद्ध साहित्य आपल्याकडे आहे. ते भाषा सौंदर्य आहेत नाही. ते राजेशेखर नावाचा अभ्यास त्याने संस्कृत आणि महाराष्ट्रीय प्राकृत यात नेमका फरक काय आहे असं वर्णन केलं. बरं का, तो म्हणतो की संस्कृत आहे ना राखी पुरुषासारखी, पण महाराष्ट्रीय प्राकृत नाची लललेसारखी गोडवा काय सौंदर्य आहे. ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषा ध्वनी केलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये कोमी वृत्त, आर्यावृत्त हे सगळे येतात, जाती हे सगळे लोकचित्र आहे. हे पंडिती वर्णाचे नाही आहे, बरोबर त्यांच्याकडे सापडणार नाही. ते ह्या लोकलयीतले आहे. त्या गाथा सप्तशतीतल्या काही गाथांचं राजा बडे यांनी जरा आजच्या मराठीमध्ये काव्य रूपांतर केलं आहे. शेफालिका नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रीय प्राकृताची तुलना ही प्राजक्ताच्या नादुपुराची केली. ही भाषा हलवार आहे. त्यावेळेचे गंगाधर शास्त्री नावाचे पंडित त्यांनी गाथा सप्तशतीवर टीका लिहिली, म्हणजे भाष्य केले. तेव्हा त्याने म्हटलंय की या कविता इतक्या लाभित्यपूर्ण आहे, त्यामुळे हा हाल राजा त्याचं वर्णन करताना कविवत्सल राजा, राजाचं वर्णन कविवत्सल राजा असं केलं. तेव्हा भाषिक आणि वाङ्मयी अशा दोन्ही गुणवत्तेच्या दर्जावर गाथा सप्तशती हा आद्य महाराष्ट्रीय ग्रंथ टिकतो. त्यामुळे आपण आता ठरावच करून टाकलाय की आपली भाषा समृद्ध आहे, त्यामुळे त्याच्यावर आणखी पुरावा द्यायची काही गरज नाही. ही गाथा सप्तशती इतकी सातवाहन काळा इतकी प्राचीन आहे आणि आजही तो काळा, आजही तुम्ही किती लोकगीतं बघितली. आधी आपल्या शब्दाने बघा, त्याची आधी काय गाणं म्हणतात, दळण दळावं काय, ती घरोट असतं ना, घरोट, त्या घरोटाला देव मानते आणि तिला घरोटालाच म्हणते, घरोट रे देवा मने जड नको जाऊ, घरोट रे देवा मने जड नको जाऊ, बाजरीना मिसे मी दळच बल्ला लावू. ती जड जाऊ नको, ती ओले घेऊन जळते, ओले घेऊन जाते जातं जड. तुम्ही बाजरी असं समजून ते बाजरी मी काय करत, बाजरीना मिसे मी दळच बल्ला. आणि एकदा हे नातं जुळलं तर म्हणाले, दळण दळावं जसं चंदन किसावं. चंदन किस इतका ही जी सातवाहनांची परंपरा आहे ना लोकगीतांची, ती आज दळाच्या आजीपर्यंत आहे. त्यामुळे आपण हा सलग वारसा आपण आजही टिकवलेला आहे. तर अभिजाततेचा शिक्का आता बसला आहे. आता पुढे काय हा प्रश्न आहे. रोमटे सरांनी त्यासाठीच मला म्हटलं आणि म्हणाले त्या जाऊ द्या तुमचं बोलायला काय आहे. सगळे लोक काय म्हणतात, मराठी भाषेतून रोजगार म्हणतात. रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते आणि त्याही पहिलीपासून मराठी आहे. तर मोरे साहेबांना मी
मी कसा बरोबर आहे, काय माहिती आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपली जी सगळी सामान्य माणसं आहे ही रोजगारक्षम व्हायची असते, त्यांचं शोषण थांबवायचं असेल तर इंग्रजीला पर्याय नसतात. आणि सगळे शहरी आणि नागरिक पुढे चालले. आमच्या आपली खेड्यापाड्याची पूर्ण तर ते आपण पहिलीपासून निवडली. त्यांचं जे चुकीचं होतं भूमिका निवडली होती, पण भाषाशास्त्रीय दृष्टीने योग्य होती का हा वेगळा मुद्दा आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने काय मुद्दा हे चुकीचं नाही. कोणतीही भाषा, इंग्रजी भाषा ही चलन जास्त आहे जगभरामध्ये, ती बोलली जाते. मराठी भाषा काही बोलली जाते असं तुम्ही पाहिलं तर 14 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये, इतकी मोठी भाषा बोलणारे संबंध जगामध्ये सांख्यिकी काढली तर पहिल्या 15 भाषांमध्ये मराठी भाषा जगातल्या असंख्य भाषा. नुसतं भारताच्या भाषेचा विचार केला एवढे इतके लोक बोलणारे तर तिसरी भाषा आहे मराठी. तरी तिला एवढं कमीपणा करा. तर भाषा ही किती लोक बोलतात याला महत्व नाही, त्याच्यातून काय ज्ञान निर्मिती होते, काय उत्पादन होतं हे महत्वाचं. माझ्याकडे खंडीभर काही ऐकून देत नसते आणि माझ्याकडे इतके तिकडे जमीन आहे आणि ती विकत नसते तर काय होते. तेव्हा नुसती संख्या महत्वाची नाही, जमीन उपजाऊ असावी लागते. तशी भाषा सुद्धा उपजाऊ असावी, ज्ञानात्मक असावी लागते. आपल्याकडे काय स्थिती आहे आपलं. आता तुम्ही सगळे इथे बरेच म्हणाले इथे काही MA काही PhD विद्यार्थी आहे. आपलं विद्यार्थ्यांचं संशोधन तर मी बरेच तपासले पाहतोय, खूप अनुकरण करणारे आणि परखून असतात. अस्सल ज्ञान निर्मिती करणारे सापडतच नाही तुम्हाला. हे बौद्धिक पारतंत्र्य आहे. या बौद्धिक पारतंत्र्यातून बाहेर पडायचं असेल आणि आपलं बौद्धिक स्वातंत्र्य प्रस्थापित करायचं असेल तर मराठीची ज्ञानात्मक अभिव्यक्ती क्षमता ती वाढवली. आपली भूमिका अनुकरणाची नको, आपली ज्ञान निर्मात्याची भूमिका पाहिजे. आपण नवं ज्ञान निर्माण केलं तर काय फ्रेंचमध्ये असं म्हणतो, तो जर्मनीत असं म्हणतो, आपण त्याचा अनुवाद करून सांगतो आणि नंतर मी स्वतः काय निर्माण केलं तर त्या बाबतीमध्ये आपण मागे. आणि हा प्रश्न खूप जुना आहे. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये 22 खंडात्मक ज्ञानकोश एन्सायक्लोपीडिया मराठी तो का आणला ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतलं बौद्धिक स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी हे सगळे ज्ञानप्रवाह मराठीतून घडाळले पाहिजे म्हणून म्हणाले ज्ञानकोश. तेव्हा ज्ञानाची भाषा म्हणून आपण जर हे आणायचं असेल तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मास्टर जागा होतो, तुम्ही PhDचे प्रबंध लिहितात, त्या मुलांना युक्तिवादाची उपक्रमच माहिती, खंडन मंडन कसं करावं, उत्तर पक्ष पूर्व पक्ष कसा मांडावा, उपक्रम उपसंवादाची स्थाने जोड कशी करावी, कार्यकारण मीमांसा कशी करावी, व्याख्या कशा कराव्या, हे बरंचसं जरूर नाही. त्याचं कारण विचारांचं व्याकरण याच्यावर आपली पकड. त्यामुळे मराठीमध्ये विचारांचं व्याकरण लिहिलं पाहिजे मराठी विभागाने. तरच मराठीमध्ये चांगली ज्ञान निर्मिती होती आणि ज्ञान संक्रमण वाढेल. नवनिर्माणक्षम प्रज्ञावंत प्रतिभावंत जे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांचं आणि संशोधकांचं एक वैचारिक पूल, एक सहयोगाचं आंतरजाल प्रस्थापित केलं. तिथे सभागृहामध्ये नाबार्डचे चीफ जनरल मॅनेजर असते, संपूर्ण देशभर राजस्थानमध्ये, पण ते मराठीमधून जेव्हा लोकांशी संवाद साधतात तेव्हा सगळं अर्थशास्त्र स्टॅटिस्टिक्स जे आहे ते मराठीतून सांगतात. पण आपले सगळे जर प्रबंध पाहिले
तर इतक्या सोप्या शेतकऱ्यांशी बोलतात ना, शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत अर्थशास्त्राचा प्रबंध आहे का कोणी लिहितो असं मी तुम्हाला विचारलं माहिती. पण ते 1988-89 या पुणे विद्यापीठामध्ये मराठी अन्याय निवारण परिषद स्थापन झाली आणि 22 ग्रामपंचायतीने एक ठराव करून सांगितलं. त्याच कायद्याचं आंदोलन चालू होतं शरद जोशींचं की PhDचे प्रबंध जे आहेत ना पुणे विद्यापीठातले ते मराठीत असले पाहिजे. त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव केले. तुम्ही रेकॉर्ड शोधून काढा. आता मी त्याला तेव्हा माझा शेवटी ठराव झाला किंवा ते जे प्रबंध आहे त्याचं निदान गोषवारा मराठीत मराठीसाठी स्थापन झालेलं विद्यापीठ आणि कांद्याच्या प्रश्नावर इंग्रजीत प्रबंध. तर ते त्यासाठी आपल्याला जरा मेहनत करायला लागेल. ही जी भाषेचं आहे ना भाषेला कुठेतरी सॉफ्ट पॉवर भेटते. हा मोठी शक्ती आहे. म्हणजे भाषेमुळे आगी लागतात. ते सफीर खायचं त्याने असा सिद्धांत बनवला की भाषेमुळे आगी लागतात. म्हणजे काय होतं की तो होता विम्याचा त्याला ते विम्याचा विषय अभ्यास करताना असं लक्षात आलं होतं क्लेम करतात ना आग लागली बाबा मग ते पैसे भरून टाकतात का बरं आगी लागतात. तर त्याचं असं लक्षात आलं की जे पेट्रोलचे डिझेलचे टँक असतात ना ते तेलाचे तर ते रिकामे आणि भरलेले तर भरलेलं पीठ दिलेलं असतं. जसं आपण ते असं ना काचेचं सामान असतं की हँडल वगैरे दिलेलं असतं तसं ते काळजीपूर्वक घालतात आणि रिकामं मग फेकतात. तर त्या रिकाम्या पिंपामध्ये वाफ लागलेली असते आणि त्या फेकाफेकीमध्ये मध्ये ते स्फोट झाला तर आग लागते. रिकामं आहे म्हणजे भाषेमुळे आग लागते. ते रिकामे पिंप लिहिलं नसतं फक्त नीट लिहिलं असतं असं त्याचा निष्कर्ष आहे. आणि आता तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषेमुळे लागेला भाषेमुळे शांती निर्माण होतो. ज्ञानदेवांनी घ्या विनोबा भावेंनी म्हणा महात्मा गांधींनी म्हणा सगळ्या अहिंसेचे भाषेतून. त्यामुळे भाषा हे एक सॉफ्ट पॉवर आहे. ही पॉवर आपण कशी वापरायची. आणि आता तर आपण सायबर कल्चरच्या जगामध्ये इंटरनेटच्या त्यामुळे आपले सगळी रूपं बदलत आहेत. आता मराठीमध्ये कम्युनिकेशन स्टाईल ज्याला संज्ञा कशी आणि त्याची तंत्र बदलली. आता आपण काय म्हणतो सोशल मीडिया समाज माध्यमांमध्ये सारखं चॅटिंग करत असतो. वापरकर्ते वाढले पण मराठीचा प्रगत वापर वाढला का सर्जनशील वापर वाढला का. जे कथाकल्प ज्याला म्हणतो सायबर कथाकल्प इंटरनेटवरनं सायबर माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्टोरी बोर्ड ते दृकश्राव्य होईल ते रील ते का तुम्ही पाहिलं तर ते श्रेया घोषालचं काहीतरी येत असतं एपिसोड ते चांगले रील. नंतर वेबपत्र किंवा वेबसाईट म्हणतात त्याला म्हणजे वेब पेजवर चाललेली छोटी छोटी नियतकालिक ही सगळी डिजिटल साहित्य निर्मितीची चळवळ झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जे भाषिक आणि सौंदर्यशास्त्रीय डौल यायला पाहिजे जी प्रगल्भ समज यायला पाहिजे ती आली पाहिजे. नुसती बचवत काय कामाची. तर या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. दुसरं असं की मराठी भाषेमध्ये लोकांना न्याय मिळायला पाहिजे असं भाषावर प्रांत रचनेच्या वेळेला अजूनही समग्र न्याय प्रक्रिया मराठीतून झालेली नाही. त्यामुळे कायद्याची आणि प्रशासकीय जी परिभाषा आहे तीच त्याची दुर्बोध असते समजत नाही. त्याच्यासाठीच जे हार्मोनिटिक्स होतं
म्हणजे अर्थ निर्णयन करण्याचं शास्त्र, अर्थ कसा लावायचा. केव्हाही परिभाषा ही कृत्रिम असते. एक लक्षात आहे, परिभाषा कृत्रिमच असते. आपण रोजच्या बोलण्यात अग्निजन्य खडक, जलजन्य खडक, प्रस्तरभंग हे शब्द वापरतो का? नाही. मातीचा ढिगारा पडला एवढं बोलतो तेव्हा. पण ती परिभाषा शास्त्रामध्ये आवश्यक असते, ती कृत्रिम असते. पण तीच वापरायची असेल तर त्याचं एक अर्थनिर्णय शास्त्र समाजामध्ये रुजवलं पाहिजे. आणि ती जबाबदारी मराठी विद्यापीठांची आहे, प्रोफेसरांची आहे. तिसरी गोष्ट, आता गेल्या चरित्रामध्ये वगैरे स्वामी म्हणायचे कन्नड देशात त्रैगंड देशात न वाचा. आपली मराठी असेल ना तर ते म्हणाले काय संस्कृतमध्ये वापरू नका. त्याचं वापरलं तर एले माझ्या म्हाताऱ्या नागो पिली का, तुमचा अस्मात कस्मात नेणं का, एले माझ्या म्हाताऱ्या नागो पिली. तुमच्या अस्मात कस्मात आमच्या शाळेत संस्कृती सामान्य माणसं त्यांचं शोषण होईल म्हणून ते संस्कृत नको. आणि महाराष्ट्राबाहेर बिलकुल जायला नको. तेलंगणा कर्नाटक आता जगभर प्रवास चालला आहे किंवा ते मानवाचं सूत्र काय कामाचं नाही. जगभर तर जायलाच पाहिजे. आपली पोरं अमेरिकेत, जर्मनीत, ऑस्ट्रेलियात, अबुधाबीला जातात, जायलाच पाहिजे. त्यामुळे तिथल्या भाषा, तिथलं ज्ञान देव वाढली पाहिजे. आपण म्हणतो की आपण नोबेल पारितोषिक शिकून येते, आपण जरा जगभरामध्ये आपण साहित्य येईल त्यासाठी काही प्रयत्न केला पाहिजे की नाही. म्हणून विद्यापीठांमध्ये आता तुम्ही चांगलं मराठी भाषा बोलू आपण केलं, पण आंतरभारती आणि विश्वभारती असे दोन विभाग विद्यापीठांनी सुरू केले. सानेगुरुजींनी आंतरभारती चळवळ सुरू केली. ते म्हणाले की अरे शेजारच्या भाषेतली लोक आपण त्यांच्याशी त्या भाषेत बोलू शकत नाही. कन्नड आणि मराठीमध्ये देव घेऊ नये, बंगाली आणि मराठीत देव घेऊ नये. आपण म्हणतो आम्ही सगळे भारतीय एक आहोत, पण आपल्याला एकमेकांची भाषा समजत नाही. निदान आपल्या भाषात समजा. तिकडे बंगालीत काय गाणं म्हटलं जातं ते पण सुधारत असेल ना, ते का बरं आपण ऐकून त्या भाषेला. म्हणून आंतरभारतीचा प्रयोग सुरू केला. तर या सगळ्या भाषिक देवघेवण आहे आणि भारतातल्या आणि विश्वातल्या देवघेवीसाठी कुणी पुढाकार घ्यायचा तर विद्यापीठांनी घेतला पाहिजे. म्हणून त्या भाषांचा अभ्यास करण्याकरता कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्स, कौलनिक भाषा विज्ञानाचे अभ्यासक्रम मानले पाहिजेत. कौलनिक साहित्य अभ्यास, कंपॅरेटिव्ह लिटरेचरचे अभ्यासक्रम मानले पाहिजेत. त्यासाठी स्वतंत्र अध्यासनं काढली पाहिजेत. असं मला तुम्ही म्हणाले पुढे काय करायला पाहिजे, ते असं करायला असं. त्याच्यानंतर मराठी भाषेतून निरनिराळी सेवा क्षेत्र विकसित आहे. सर्व्हिस इंडस्ट्री आपण वाढली पाहिजे. मराठीमध्ये रोजगार नाही, रोजगार नाही असं म्हणतात. अरे तुम्ही मराठीची सर्व्हिस इंडस्ट्री अजून हाताळलीच नाही. खूप काम आहे त्याच्यामध्ये. कोणकोणत्या आता असं आहे की रामेश्वर कीर्तन करतो. किती जणांना माहिती आहे? आता याचं जर पोर्टल केलं रामेश्वरचं आणि हा नाचून कीर्तनाचे रंगी म्हणून कसा नाचतो हे दाखवलं. काय भाषिक गोडवा आहे, काय ज्ञान, काय तुकाराम बोलतो असं जर कळलं तर ते नुसतं आळंदीला नाही, महाराष्ट्रावर काय बोलवतील ना विद्यार्थी मिळेल, आवडता येणार नाही. पोर्टल केलं बघा सेवा क्षेत्र. हे नवीन नवीन पुढं राजकारणात उतरतात आणि पडतात. मी मलाच काय निवडून दिलं पाहिजे म्हणून त्याचं पोर्टल केलं चांगलं, किंवा त्या पुढाऱ्यांना पुढे मंत्रिपदापर्यंत पुढे जायचं असेल तर राज्यकर्त्यांचं सुद्धा पोर्टल केलं पाहिजे. मग तुम्ही या संगणकीय भाषा आपण सगळी तंत्र शिकता त्या सेवा क्षेत्रात घुसलं नाही. आता पहा हे डॉक्टर लोकांचं खूप हे आहे, त्याचा उपचार कर, त्याचा उपचार कर, हे योग शिकवते, त्याची तुम्ही जर केली तर तुम्हाला ती सेवा देता येते. वैद्यकीय सेवा देता येते. पाककलेचं तुम्हाला बऱ्याच बायकांनी केले ते बरं का. कारल्याची भाजीला कारल्याचं भरीत कसं करायचं त्याचं ते मिळतं युट्यूबवर बरं का, पैसे मिळतात त्याचे. तर अनेक बायकांनी ते एनकॅश केलं आहे. म्हणजे एका ठिकाणी मी पाहिलं तर ते आळूचं फुलं अरे काय सुंदर असं काय रेसिपी दिली.
तर ते पाहिल्यावर ते आमची आमच्याकडे पाहून तरी खूप बघत आहे आम्ही म्हणतो फार सुंदर इंटरनेटमुळे हे सेवा क्षेत्र वाढली पाहिजे म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण इंटरनेटचे साधनं वापरतो पण आपली शुद्ध लेखन सुद्धा. त्यामुळे मराठी शुद्ध लेखन स्पेल चेक स्वयंचलित साधने हे आपण निर्माण केले पाहिजे. चॅट बोर्ड्स, मेसेज बोर्ड्स, AI टूल्स, लँग्वेज ॲक्विजिशन टूल्स ही सगळी आपली ज्ञानद्रव्ये म्हणजे आली पाहिजे. आता मास्तर लोकांनी नुसती भाषणं द्यायला नको माझ्यासोबत इथे ते सगळं दिलं असतं पण मी पाहिलं इथे त्यांनी लावलेलंच नाही ते PPT मला एवढं काय नाव पण आपली विद्यापीठ आम्ही फारच नाही होते असं त्यामुळे पेपर ॲडमिशन काय असं. तर माहिती विवरण मेटानोटेशन, इमेज क्लासिफिकेशन, भाषण प्रतिलेखन म्हणजे स्पीच ट्रान्सलेशन आपण बोलतो असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे सगळं मराठीतून आणता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी विद्यापीठांमध्ये तुम्हाला भाषा अभियांत्रिकी विभाग सुरू केला. आता हे मराठी भाषा विद्यापीठ तुम्हाला त्याचा आराखडा करण्यात आलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये त्याला लँग्वेज इंजिनिअरिंग असे डिपार्टमेंट सुचवलं. आमचे रस्तगी साहेब म्हणजे सेक्रेटरी त्यांच्याकडे शिकून गेला ते म्हणजे आम्हाला असं असं कुठे कोणत्या विद्यापीठामध्ये भारतात आहे त्याच्यामुळे लँग्वेज इंजिनिअरिंग भाषा अभियंते तयार झाले पाहिजे. लक्षात तेव्हा हे सॉफ्टवेअर तयार करतील ना महाराष्ट्रात मग माणसं मिळतील का तेव्हा मग आपण असं करावं की मायक्रोसॉफ्ट म्हणजे थोडेसे 2-4 वर्षाच्या लीडवर आणायला डॉलरमध्ये पैसे तयार त्या नका हरकत नाही. पण इथे पिढी तयार होईल ना तेव्हा भाषा अभियांत्रिकी असा विषय पुणे विद्यापीठामध्ये सुरू करता येतो ना बघा. लँग्वेज मराठी तर तुम्हाला क्षेत्र दिसतं नुसतं रडून काय उपयोग होणार. आपण नेहमी न्यूनगंधा कुठे पुढा तुम्ही माना अकॅडमी कौन्सिलमध्ये ठरावा मग त्यांना नाही म्हणू देणार पण आपण मांडल्या पाहिजे ना. तुम्हाला वाटत की आपली पाठ्यपुस्तकं फार समजत सुरू कसं लिहितो तर ही पाठ्यपुस्तकं लिहिणं. आता इथे भारत सरकारने 1000 पुस्तकं मराठीतून आणली स्थानिक त्याला नोडल एजन्सी म्हणून पुणे विद्यापीठात ती मराठीतून पुस्तकं करतात. ती दुर्बोध व्हायची नसेल तर भाषेचा हॉग इंडेक्स नावाचा प्रकार असतो म्हणजे दुर्बोधता निर्देशांक तो काढला तर मग हा इतकी काठीण्य पातळी कमी केली पाहिजे. त्याची उपकरणे शास्त्रीय लँग्वेज इंजिनिअरिंग मध्ये आणा ते पटकन सांगते की अरे हे शब्द पद्धती पाहिजे वापरा ना तुम्ही. पण आपल्याला ते इंजिनिअरिंग टेक्निक वापरायचेच नाही तर भाषा वाढेल कशी. खूप लोक ते रोजगार मराठीचा रोजगार आणि रंधा मागायला भाषा नाही लागत ते शिकावं लागतं स्वतः. भाषेचा आणि रोजगाराचा काही संबंध नाही. भाषेचा आणि ज्ञानाचा संबंध आहे. भाषेचा आणि संस्कृतीचा संबंध आहे. भाषेचा आणि संस्काराचा संबंध आहे. भाषेचा आणि नैतिकतेचा संबंध आहे. भाषेचा आणि पावित्र्याचा संबंध आहे. याच्याकडे आपण लक्षच देत नाही. रोजगार खेळत बसून रोजगारी देत नाही काय करायचं असेल तर त्यामुळे या सगळ्या अडथळ्यांवर मात करण्याची खूप गरज आहे. युनेस्कोने 1989 साली भाषिक मानवाधिकाराची सनद असली पाहिजे असं. आता भाषिक मानवाधिकार ह्युमन राईट्स लँग्वेजचा हे युनेस्कोने म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे की ज्या भाषेमध्ये लोक बोलतात त्या भाषेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या भाषेत त्यांना संस्कार मिळाला पाहिजे, त्या भाषेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि आपल्या जी इतक्या बोली भाषा आहेत त्यात तुम्ही बिगंडी घ्या गोंडी घ्या ते लोक त्याच भाषेत बोलतात. त्या भाषेतून त्यांना मिळणार आहे का लोकांना. तर यासाठी त्यांना जर त्याचं भाषिक अधिकार पाहिजे असेल तर त्याविषयी एक सनद दिली पाहिजे. आणि त्याकरता त्यांना केवळ फक्त भिलोरीमध्ये अडकून ठेवलं तर ते कशाला प्रगत होती. म्हणजे पहा सुरुची नाईक मंत्री होते त्यावेळेस भिलोरी बोलीमध्ये पाठ्यपुस्तक आहे बरं
शिक्षणशास्त्रज्ञ त्याचं नीट विचार करतात. काय असतं की डांगे घ्या, बिंदुरी घ्या या बोलीमध्ये जे लोक बोलतात त्याचा जो पायाभूत शब्दसंग्रह असतो, बेसिक व्होकॅब्युलरी म्हणतात, ती मर्यादित असते 200-500 शब्दाचा. पण ज्ञानव्यवहारामध्ये तुम्हाला अल्जेब्रा शिकायचा असेल तर डांगे बोलीत तुम्ही शब्द त्याचे आहे की नाही. तर तो इलिबरेटेड कोड असतो, विस्तारित शब्द असतो, तो रिस्ट्रिक्टेड कोड असतो. म्हणजे कोशा, गोशा, तवर हे डांगे बोलीतले शब्द आहेत, तेवढे ते कायम बोलतात, पण त्याच्या पलीकडे शब्द नाही. म्हणून कमी शब्दसंग्रहातून व्यापक शब्दसंग्रहाकडे नेण्याकरता एक पूल निर्माण करावा लागेल. म्हणून शालेय पातळीपासून मुलांना सुरुवात त्यांच्या बोलीभाषेतून सुरू करा, म्हणजे त्यांना ते कळेल. त्यात मराठी आणि बोली एकत्र करा, म्हणजे ते क्रमानुक्रमाने मराठीकडे पोशाचा डवर बाजारीला पोहाईचा डवर बाजाराला गेला, डवऱ्याची डोशी बाजाराला गेली, डोशीचं शिंगूर बाजाराला गेलं. ते बाजाराला गेलं हे तर कळतं, डोशा डोशी शिंगूर हे काय कळत नाही. तुम्हाला कळलं का पोशा डोशा डवर काय कळलं? प्राण्यांची नाव आहेत का? नाही, हे येणारे प्राण्यांची नाव आहेत. तुम्ही फार उत्तम काम केलं. आता तुम्हाला डवर म्हणजे जखम होता, दोषा म्हणजे तुमच्यासारखा प्रौढ माणूस, पोशा म्हणजे पोरगा, आणि तिथे शिंपी शब्द आहे ते म्हणजे शेंडे बोल. त्या गाण्यामध्ये काय आहे, पासुडीचा डवर बाजाराला तो म्हातारा आला. पासुडी गाव आहे, पासुडी नावाचं काय, पासुडीचा डवर बाजाराला, डवऱ्याची डोशी बाजाराला. आता डवऱ्याची डवरी होतं बायको, डवऱ्याची डोशी बाजाराला असं म्हटलं कळतं का तुम्हाला. त्या भागामध्ये लग्नाची बदल बापे पोरं असतात आणि पुरी वारक्यात असतात, त्यामुळे ते तो डवर होतो पण ही डोशीच राहते. डवऱ्याची डोशी बाजाराला आणि या म्हाताऱ्याला म्हातारपणी पोरगं झालं. मग ते डोशीचं शिंगरू, आता हे डोशीचं शिंगरू बाजाराला आल्या म्हटल्यावर ते डांगे बोलले शाळेतले पोरं फुटफुट असं तुम्ही असं त्यांना विनोद कळला त्यांच्या भाषेत. पण आधी तुम्हाला कळणार नाही. हा जो लँग्वेज डेफिसिट आहे ना, ही जी भाषिक तूट आहे ना, ही भरून काढण्याकरता त्यांना एक पूल निर्माण करणारे अध्ययन साहित्य निर्माण केले पाहिजे, पूरक काय टीचिंग एड्स निर्माण केले पाहिजे. याच्यावर आपण काय करतो, तर तसं जर केलं ना तर मराठी पण समृद्ध होईल. श्रीम माटे नावाचं एक अभ्यासक होते, त्यांनी भाषा विकृती सामाजिक दृष्टी नावाचं भाषण ते म्हणाले की सुताराची भाषा ज्ञान भाषा नाही. आता काय सुताराची भाषा ब्राह्मणाला कळली, ब्राह्मणाची सुतारा त्याच्यात करायचं असेल तर सुताराची भाषा ज्ञान भाषेत आहे, तर ती ब्राह्मणालाही कळेल सुतारा. म्हणून मृत भाषेतली मृत भाषा आहे आपल्या लोकभाषेत, त्या ज्ञान भाषेत आणल्या पाहिजे. आणि कोण आणायला हवं, हे जुने आम्ही शिकलेले नव्या पिढीतले पंडित लोक आढळले ना, बरोबर काय म्हणते यासाठी आहे ना, तर जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. एक ग्राउंड प्रोजेक्टवर म्हणतो बघा, ग्राउंड प्रोजेक्ट ग्राउंड प्रोजेक्ट ब्रिटिश काउन्सिलने घेतला. त्याने काय केलंय की 50 राष्ट्रांमध्ये इंग्रजीचे मास्टर्स ट्रेनर तयार करायचे. इंग्रजीचा 100 दशलक्ष पाऊंड उत्पन्न मिळवायचे. तर का भाषेच्या माध्यमातून 100 दशलक्ष पाऊंड मिळवण्याकरता त्यांनी ग्राउंड प्रोजेक्ट केला आणि 50 राष्ट्रांमध्ये मास्टर्स ट्रेनरची फळी उभी करून इंग्रजीचा प्रसार करायचा. अरे लाडक्या बहिणीला एवढे पैसे असतात
गांगुलीमध्ये शिकवण्यासाठी मास्तर तयार करावे, कारण आद्यांचं आहे, कारण थोडे पैसे खर्च आहे का नाही? असा एक ग्राउंड प्रोजेक्ट महाराष्ट्राचा करा ना मराठीसाठी, का करा? तर त्याशिवाय मराठीचा विस्तार होणार नाही. असं आहे की जपानची जी हिंदी भाषा आहे ओरिजिनल अर्धहिंदी भाषा, त्यांनी काय केलं, आपल्या देशाचा आर्थिक, बौद्धिक, सांस्कृतिक विकास व्हायचा असेल तर आपली भाषा समृद्ध झाली पाहिजे एवढं. पण त्यांच्याकडे तेवढं नव्हता शब्दसंग्रह, रिस्ट्रिक्टेड कोड होता. मग त्याने काय केलं की चिनी शब्दांना जपानी प्रत्यय लावून नवे शब्द केले. चिनी शब्द तिथे आहे पण वळण जपानी. आपणही मराठीला इंग्रजी करायला का वाढवायचं असेल नवे शब्द घडवले. सबंध शिक्षण प्रणाली मग जपानीतून आली. तुम्हाला माहिती जपान किती समजून काय अर्थ ते मुसलमानी करायला. आपण ते इतकं सोहळेपणा करते, हे सोहळं आपल्याला येतात. इंग्रजी म्हणली तर खूप आवडते, आपलं मराठी कसं असं नको करायला. तर त्याशिवाय भाषा वाढत नाही. आत्ता सुद्धा माहिती का वाढली आहे इंग्रजांच्या काळामध्ये. इन्स्टिट्यूट नावाचं गव्हर्नर होतं. त्याची पुस्तक पुण्याला होती, नंतर मुंबईला. तर त्यांनी काय केलं की दक्षिणा प्राइज कमिटी नावाची कमिटी स्थापली आणि मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ यावे म्हणून चांगली भाषांतर व्हावी, स्वतंत्र ग्रंथ सिद्ध व्हावे म्हणून हे जे दक्षिणा वाटतात ना ब्राह्मणांना, त्याच्याऐवजी आम्ही लेखकांना दक्षिणा वाटून चांगली पुस्तके नाही पुढाकार घेतला. आणि मराठीत किती सुंदर सुंदर पुस्तक आले. महात्मा फुल्याने सुद्धा दक्षिणा प्राइजवरसाठी पुस्तक लक्षात आलं. राजा शिवाजीवर कुठलेही पुस्तक लिहिले ते दक्षिणा प्राइज कमिटीतून लिहिले. तर एवढा मोठा आदर्श इंग्रजांनी घालून दिला आहे. आपल्या राज्याने काय करावं जरा आठवण करून द्यावी ना, ऐका. तर मला असं वाटतं आपण काय केलं. अहो ते यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ स्थापन, विद्यापीठांमध्ये मराठीतून शिक्षण व्हावं म्हणून त्यांनी मराठीतून संदर्भ ग्रंथ जगातलं सगळे ज्ञान आणून प्रसिद्ध करण्याकरता विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ स्थापन केलं. आपल्या पुढच्या मंत्र्यांनी ते मोडीत काढलं का, ते नागपूरला होतं, कुठेतरी एकाने पैसे खाल्ले म्हणाले, ते बंदच करून टाकले. मी होतो त्या जेव्हा बरखास्त केलं त्या मिटिंगला योगायोगाने आमच्या कुलगुरूंचा खूप सांगून पाहिलं. मंत्री मिळाला होते तुमचा विषय नाही म्हणाले. अशा प्रकारचे निर्णय करणारे जर धोरणी राज्यकर्ते असतील तर यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न म्हणून ही गोष्ट चांगली आणून दिली पाहिजे. पण या विषयावर लोक आंदोलन होत नाही. खूप आंदोलन होतात पण मराठीच्या ज्ञान समृद्धीसाठी आंदोलन झालेलं तुम्ही दिसतं का तुम्हाला? आमचं एक आपण होतं मराठी आयडिया गेलं नव्हतं त्यावेळी सुद्धा कोणी त्यावेळेस ते म्हणाले की बाबा ते पुस्तकं कसं काय, त्यांनी सायन्स आणि वापर मराठीच काढून टाकलं. आम्ही आंदोलन केलं. पुस्तकं नाही पण प्रत्येक पुस्तकं तयार जूनमध्ये आणलं म्हणून होणार नाही. पण सर्व विद्यापीठाचं काम आहे. आम्ही 12 दिवस फडणवीस मार्गामध्ये बसून पुस्तकं लिहून विद्यापीठ छापली. विद्यापीठ काय छापू नये लक्षात आलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे चांगले ग्रंथ निर्माण होण्यासाठी शासनाने विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आता सगळं सायबरनेटिक्स येत असताना भाषेसाठी आडू नका. तुम्हाला माहिती आहे हे सगळं नवं ज्ञान जे आलेलं आहे ना ते भाषेसाठी आणलं नाही. हे जे सगळे इंजिनियर आहेत ना नवीन IT मधले त्यांनी इतके नवे शब्द घडवले. ते म्हणजे ब्लूटूथ. कुठून आला कोणत्या व्याकरणाच्या शब्दकोशात ते डेन्मार्कचा राजा होता कार्मन. त्याचा एक दात निळसर होता. तो IT इंजिनियर त्याला ते सारखा निळा दात दिसायचा. त्याचे टोकन नाव म्हणून त्याने वापरून टाकला. इंटेलमधला इंजिनियर 1997 साली इंटेलच्या इंजिनियरने जिम कॅरेडॅक नावाचा इंजिनियर होता. त्याने ब्लूटूथ शब्द आणला. एकाने काय केलं की कुकी ते हॉटेलमध्ये गेलं का एक करंजी असते ना त्या करंजीसारखं एक पदार्थ असतो कुकी म्हणतात. आणि ते फोडलं की त्याच्यामध्ये चिठ्ठी त्याचे भविष्य असतं. आज तुमची बायको तुम्हाला बसून
वगैरे असं उदाहरण काहीतरी भविष्य असतं की कुकी. तर मग त्याने संगणकीय कुकी म्हणजे माहिती साठवण्याची जागा असते ना, त्याला कुकी शब्द वापरतात. काय आणलं का त्याच्यावरती करून त्याला शब्द. नवीन पिढी फार मोठी आहे हे आम्ही जरा पोहोचलो. छोटस 4 ओळीचं ते ट्विटर, त्याला काय म्हणावं, तिथं रिपीट चिव 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 चिव. अरे कुठला काही त्याला व्याकरणिक ग्रंथ लागला, का शब्दकोश लागला, का गाथा सप्तशतीपासून गुरु परंपरा आहे, नवे शब्द करायला पाहिजे. हे मेल पाठवतात छोटीशी, तर त्याला त्याने म्हणजे स्नेल मेल म्हणजे कासवाच्या पाठवली टपाल पाठवल्यावर तशी यादी हॉटेलमधला मेनू ते टाकून दिले. कम्प्युटरवर मेनू येतो ना, मेनू कुठून आला, हॉटेलमधून आला, वापरून टाकला. अरे आजूबाजूला खूप शब्द आहे. तुमची सर्जनशीलता, कल्पकता, इच्छाशक्ती प्रबळ असली तर भाषा वाढत नाही. असं आहे. म्हणी वापरून येतात. हे आपण उपवाद म्हणतो पुस्तकी किडा आहे. तसं कम्प्युटरमध्ये ते पुढे खेळत असतात, त्याला कम्प्युटर किक्स असा वापर वापर ते टीनेजर्स वगैरे असतात, ते स्क्रीन एजर्स माऊस पोटॅटोज बोलतात म्हणाले. एका वेळा अनेक कामं करतात, तर मल्टी टास्किंग असा शब्द ऑफलाईन बोलतो आम्ही. हे फार जाणतो क्लिबिंग, फार क्लिबिंग. हे वाक्य नवी पिढी बोलते, भाषा नवी वाढते, नवी प्रवाही होत चाललेली आहे. तेव्हा मराठी भाषेने आपला न्यूनगंड संपावा, अधिक खुलेपणा घ्यावा आणि केवळ रोजगाराची भाषा म्हणजे मराठीची अभिवृद्धी असा एकाही अजेंडा घेऊन अर्धावर ठेवू नये. अहो, भाषा ही ओझोन वायूसारखी आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाचं संरक्षक कवच आहे. ही ओझोन वायूसारखी ती जपली पाहिजे. आपल्या सांस्कृतिक आणि वैचारिक समृद्धीचं ते माध्यम आहे. आपण गाथा सप्तशतीचा उल्लेख केला. तुम्ही जर गाथा सप्तशतीचे सगळे पाहिले तर एकाही कवितेमध्ये जातीभेदाच्या चिरफाळ्या झालेल्या दिसत नाही. आपला समाज जातीभेदही एकजिन्सी होता. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि आम्ही आता आपण खूपच चिरफाळ्या करतो. सगळे मराठी कुणबी काय जे चाललंय ना सध्या असं म्हणतो महाराष्ट्र. तेव्हा महाराष्ट्राची ही जी सांस्कृतिक परंपरा आहे करायची असेल तर हा भाषिक वांगडी वारसा पुढे नेला पाहिजे. भाषेतून विवेकशीलता, सर्जनशीलता, नवनिर्माण क्षमता घडवण्यासाठी भाषिक आयुध आणि साहित्याची बाजारपेठ बघायला आली पाहिजे. हे महत्वाचं आहे. या भाषणाचा समारोप करताना मी राजाराम शास्त्री भागवत महाराष्ट्राचा होते, त्यांनी पहिल्यांदा मराठी विद्यापीठ असलं पाहिजे अशी भूमिका मांडली. का विद्यापीठ पाहिजे? मराठी विद्यापीठ. त्याने असं म्हटलं होतं की मराठी विद्यापीठे झाल्याने मराठी भाषेचा मोठा अभिनंदनीय विस्तार होतो. सर्व मराठी हे एक होऊन जातील. सर्व मराठी हे एक होऊन जातील व पूर्वीच्या काळी मराठी हा जसा अभिन्न जन होता, अभिन्न जन एक तसा पुन्हा एकदा हवा होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने पुढे आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये रुचिकुला विद्यापीठ स्थापन करताना आम्ही जो आराखडा तयार केला त्यामध्ये हे सूत्र पायाला माहीत नाही, पण आपण सर्वांनी मिळून भाषा ही ओझोन वायूसाठी संरक्षक कवच आहे. आपण मराठी भाषेचा त्या पद्धतीने तत्त्वाने संवर्धन केलं पाहिजे. आपण सर्वांना शुभेच्छा. सुंदर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. तर आता ती ब्रह्मविद्या कुठली तर सरांनी
सरांनी सांगितलेली या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर नक्कीच मराठी भाषा वाढेल आणि याच्यामधून जे सरांनी आपल्याला सांगितलं ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉक्टर तुकाराम रोमटे सर यांना विनंती आहे की आपण अध्यक्षीय भाषण करावं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके व्याख्याते आपली मांडणी करत असतात आणि ती मांडणी करत असताना मध्ये मध्ये प्रश्न विचारतात. त्यातील ज्याला क्रमांक 1चा ज्यांचं कोणाचं असेल तर ते गोरखेडे सर, ते असे का विचारतात त्याच्या मागचं कारण आपल्या लक्षात आलं असेल की ते ह्या विभागाचे माजी विद्यार्थी आहेत आणि ही फारच चांगली गोष्ट आहे. असे आजचे मोठे आदरणीय गोरखेडे सर या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या गोरखेडे मॅडम, त्यांचे बंधू जे नाबार्डमध्ये मोठ्या पदावरती आहेत, आता त्यांच्या शेजारी बसलेल्या मॅडम आहेत. या सभागृहामध्ये मराठी विभागाच्याच माजी विद्यार्थिनी डॉक्टर सुनीता देशमुख उपस्थित आहेत. विद्यावाणीचे आमचे मित्र जगताप सर, आमच्या विभागातील सर्व सहकारी डॉक्टर उमेश शिक्षक, डॉक्टर नागनाथ रोटे, डॉक्टर अनिल पवळ, आमचे सहकारी सेवक वाजे काका, सिंधुताई आणि विशेषतः गोरखेडे मॅडम मगाशी उल्लेख करत होते की तुमच्या विभागातील जे विद्यार्थी आहेत अत्यंत तत्पर सगळी कामं विद्यार्थी करणारे. तर आपल्या विभागाची ही मोठी परंपरा आहे. आमच्या संशोधन करणारे PhDचे जे विद्यार्थी मित्र आहेत, या ठिकाणी राहुल ससाने आमचे विद्यार्थी उपस्थित आहेत आणि PhDचे सर्व आमचे मित्र त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर MA करणारे विद्यार्थी मित्र हो. सरांनी अत्यंत रसाळ भाषेमध्ये सर्वांना हसवत आपलेसे करत आणि जी मांडणी केली ती आपल्या सर्वांच्या समोर आहे. कोले माला सारख्या ग्रंथापासून त्यांनी जे काही आपल्याला मराठी भाषेच्या संबंधित जो पुरुष, स्त्रिया आणि त्यांचं वर्णन कशा पद्धतीनं आलेलं आहे, दिनल्ले गहिल्ले पासून जे काही सुरुवात झाली दिले लिहिलेल्याची आणि नंतर मग आपल्या याच्यामध्ये भर पडत गेली. त्यांनी पुढे सातवाहनांचा जो उल्लेख केला, सातवाहनाचा उल्लेख आला की आपल्याला माहित आहे की गुन्हाटे आणि त्यांनी ज्या 7 लाख श्लोकांची जी काही कथा लिहिलेली आहे आपल्याला माहित आहे त्याचं पुढे काय झालं. या बऱ्याच गोष्टी आणि मराठी भाषेसंबंधीच्या ज्या काही योजना आख्या केल्या गेल्या कशा पद्धतीनं त्यावरती सरांनी भाष्य केलं. मागच्या वर्षी मराठी भाषा विद्यापीठाच्या साठी जी काही समिती स्थापन केली गेलेली होती आणि डॉक्टर सदानंद मोरे सर त्याचे अध्यक्ष सर, त्या समितीमध्ये सदस्य आणि बरीच मंडळी. तर तेव्हा मी देखील जायचो आणि तेव्हा ती जी चर्चा व्हायची ती मला फार जवळून ऐकायला मिळाली, जे आपल्या भाषेच्या संबंधी. आणि मग आता आपल्याच विभागाचे माजी प्राध्यापक डॉक्टर अविनाश अवलकर त्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, आपल्याला सर्वांना ज्ञान आहे. तेव्हा सर त्या ठिकाणी चर्चा करायचे मोरे सरांबरोबर किंवा आम्हा सर्वांना घेऊन. ते तिथलं वातावरण अत्यंत हसत खेळत असायचं. मी म्हटलं की मला काहीतरी सांगण्यासाठी ते ठेवतील, तर त्यांनी ते पासोडीचा डोसा जे काही सांगितलं ते तिथे आम्हाला सांगत होते. आणि मग अशा प्रकारची हजारो लाखो जी काही गीतं आहेत ती गीतं सरांच्या उगवत्या वाणीमधून जेव्हा बाहेर पडू लागतात, विशेषतः लोकसाहित्याच्या लोकगीतांच्या संबंधात, तेव्हा आपण सर्व वक्ते मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतो. तेव्हा मी सरांना म्हणालो होतो, म्हणजे आमंत्रण तेव्हाच आहे जी भेट झाली होती, तर मी त्यांना म्हणालो सर आमच्या विभागामध्ये तुम्हाला यायचं आहे. तर ते म्हणाले अरे नुसतं म्हणताय तुम्ही, बोलवता कधी, असे ते म्हणाले होते. आणि बरोबर मग आज तो दिवस मला या ठिकाणी
गमतीचा भाग जरी झाला तरी परंतु सरांचं विवेचन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. तेव्हा मित्र हो, त्यांचं जे निरीक्षण आहे, जी भटकंती आहे आणि सतत जो काही व्यासंग अभ्यासासाठी ते घेतात, आपल्या लक्षात आलं असेल तर त्यांनी तेव्हा एक उदाहरण असं सांगितलं होतं की म्हणजे काही माणसांकडे आपण बघितल्याच्या नंतर, त्यांचं निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला दागिन्यांचा कोश झाला पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सर सांगत असतात नेहमी. तर म्हणजे काही स्त्रियांच्या गळ्यामध्ये असलेले जे दागिने असतात त्याच्यावरून त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की एका बाईच्या गळ्यामध्ये जे डोरलं आपण म्हणतो त्याच्यामध्ये असलेले मणी ते 5च मणी का? तर आपल्याला काही ते समजणार नाही. ते म्हणाले की त्या बाईला 5 मुलं म्हणूनच 5च मणी, 6, 3 संख्या कमी जास्त या प्रकारचं जे काही आहे याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की 1930 साली आपल्याला इथून पुण्यामधून डेक्कन क्वीन जी काही इंग्रजांनी सुरू केली मुंबई ते पुणे आणि पुण्यातून मुंबईला, त्यावेळेला तिचं डेक्कन क्वीन असं त्यांनी नाव दिलं. नंतर आपण तिला दख्खनची राणी असं म्हणायला लागलो. पण हे तिसरं जे नाव आहे ना ते मात्र अजून आपल्या ग्रंथामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. आणि म्हणून बघा, मी आमच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना नेहमी हे बोलत असतो. तेव्हा इथून पुण्यातून ती रेल्वे गाडी किंकाळ्या ठोकत ओरडत जेव्हा लोणावळ्यातून निघाली तर तिथल्या बायका जंगलामध्ये काही जांभळा असतील, करबंद असतील, त्या तोडायला गेलेल्या असायच्या आणि त्या घेऊन यायच्या. तेव्हा काही अंतरावरती आल्या असताना त्यांच्या लक्षात यायचं की ती रेल्वे गाडी किती अंतरावरती आली आहे. तेव्हा त्या जवळ आल्या की म्हणायच्या, आली बाई डाकी असं ते म्हणायचं. तिचं रूप अंतराळ असं आहे. तर डाकींचा उल्लेख आपण वेगळ्या अर्थाने घेतो, पण अशा पद्धतीचे हजारो लाखो शब्द अजून आपल्या शब्दकोशामध्ये आपल्याला बंदिस्त करायचे आहे. आणि त्यासाठी सरांनी सांगितलं की तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे. तेव्हा मित्र हो, आपल्याला बोलींच्या संदर्भामध्ये किती काम झालं, किती बाकी आहे असं सतत प्रश्न विचारले जातात. आपल्या विभागामध्ये डॉक्टर कल्याण काळे, डॉक्टर शिवराज वडेकर, डॉक्टर अंदेरो आणि ही जी काही एक मोठी त्या काळामध्ये सरांना माहिती आहे मोठी बळी होती. अजूनही तालिकेमध्ये आपल्या लक्षात येईल की काही शब्दांच्या नोंदी केलेल्या आपल्याकडे आहेत. ते काम केल्यानं मोठ्या जलद गतीने अधिक संख्येनं मोठं बळ उपलब्ध करून जायला हवं होतं, परंतु अधिक अडचणी येत असतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे झालं नाही. पण तरी देखील अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सगळ्यात मोठ्या विद्यार्थी वर्गाला सोबत घेऊन सर 19 शतक आणि त्यामध्ये झालेलं जे काही साहित्य आहे त्याच्यावरती PhDच्या आणि MPhilच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठं काम केलेलं आहे. पण ते तेवढं मराठीमुळे झालं नाही, ते अपूर्णच आहे. तिथेही काही अडचणी येतलेल्या, परंतु यापुढे आता जे केंद्र सरकारने बघा की बोलीच्या संदर्भामध्ये एक मोठा आयोग नेमलेला आहे आणि त्याला मंजुरी देखील दिलेली आहे. आपल्याला माहित आहे की JNU मध्ये कुसुमाग्रजांच्या नावाचं जे अध्यासन ते सुरू करण्याचं आणि बरोबर परवाला 2021-22 दरम्यान त्याचं उद्घाटन होणार होतं. काही अडचण आली, आपण पेपरला वाचत असाल. आणि आपल्या दृष्टीनं ही तिसरी गोष्ट की मराठी भाषा संवर्धनात अनेक वर्षांपासून आपल्याकडं बोललं जात होतं की मराठी भाषेचं भवन असावं. तर ही तिसरी गोष्ट भवनाची आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्वजण या आनंदाला निगडीत करूया. या ठिकाणी सरांचा आभार मानलं जाईल, परंतु सर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलं म्हणून आपलं कर्तव्य या ठिकाणी धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण बोलतोय. आजच्या या कार्यक्रमाचे आभार आपल्या विभागाचे विद्यार्थी मयूर साबळे यांना विनंती आहे की कार्यक्रमाचे आभार मानावे. सर्वप्रथम सन्माननीय पाहुणे डॉक्टर रमेश वरखेडे सर, ज्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानातून मराठी भाषेचे भविष्य आणि तिच्या संवर्धनासाठी आपल्यावर असलेली जबाबदारी अधोरेखित केली, त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुकाराम रोटे सर, ज्यांनी आपल्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने रामेश्वर मोरे यांनी केले, त्याबद्दल त्यांचे देखील इथे विशेष आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
मेहनत घेतलेल्या संपूर्ण आयोजन समितीचे, तांत्रिक सहाय्य करणाऱ्या टीमचे आणि उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचे मी इथं आभार मानतो. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेची ओळख आहे आणि या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे हीच अपेक्षा व्यक्त करून माझे आभार प्रदर्शन समाप्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.